गेल्या 4 दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण हे युद्ध सुरू आहे। इराणच्या खामेनी यांच्या मृत्यूनंतर हे युद्ध आणखी जोरदार झाल्याचं दिसतंय। याच पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा बंद करून जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकली आहे। ह्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारत, चीन, उत्तर कोरिया यांसारख्या देशांना मोठ्या प्रमाणात कच्चं तेल पुरवलं जात होतं। आता ही सामुद्रधुनी बंद केल्यामुळे चीन, भारत, पाकिस्तान सारख्या देशांची आर्थिक घडी विस्कळीत व्हायला लागली आहे। त्याला उत्तर कोरिया या देशांची अर्थव्यवस्था कोलमडीत आल्याचं दिसतंय। या मुद्द्यांना घेऊन किम जोंग उन यांनी युद्धात सहभागी इराणच्या बाजूने लढण्याचा इशाराही दिलाय। त्याचबरोबर चीनने देखील या युद्धात इराणला आर्थिक पाठिंबा देण्याचं सांगितलंय। त्यामुळे हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करते हे नक्की। तिसऱ्या महायुद्धात देशांचे जर गट पडले तर ते कसे असतील, भारत आणि पाकिस्तान एकाच गटात राहून युद्ध लढेल का, या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला ते माहिती आहे आपला विषयच भारी। 2026च्या फेब्रुवारीच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांनी आखाती देशांमधले तणाव आता अशा एका टोकाला नेऊन ठेवले जिथून जगाला तिसऱ्या महायुद्धाची चाहूल स्पष्टपणे लागली आहे। तिसऱ्या महायुद्धाची चाहूल म्हणजे इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची केलेली घोषणा। जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% तेल याच मार्गातून जातं। त्यामुळे हा मार्ग बंद होणं म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था तोडण्यासारखं आहे। जर आजची ही परिस्थिती पूर्णतः जागतिक युद्धात रूपांतरित झाली तर जगाचे 2 ते 3 गट पडण्याची शक्यता आहे। हे गट केवळ भौगोलिक सीमांवर आधारित नसून ते ऊर्जा, सुरक्षा, जुने राजकीय वैर आणि आर्थिक संबंधांवर आधारलेले असतील। यामध्ये पहिला आणि मोठा गट हा अमेरिका, इस्रायल आणि त्यांचे पाश्चिमात्य मित्र राष्ट्र यांचा होऊ शकतो। या गटात ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारखे 5 आयज हे देश येऊ शकतात। अमेरिकेसाठी इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करणं आणि आखाती प्रदेशात आपले वर्चस्व टिकवून ठेवणं हे मुख्य उद्दिष्ट आहे। तर इस्रायलसाठी हे अस्तित्वाचं युद्ध होऊ शकतं। या गटामध्ये युरोपीय महासंघाचे जर्मनी आणि फ्रान्स हे सुरुवातीला तटस्थ भूमिकेत असले तरी नाटोच्या वचनांमुळे आणि रशिया, चीनच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना शेवटी अमेरिकेच्याच बाजूने उभं राहावं लागेल। या गटाचा मुख्य उद्देश हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणमधील सत्तांतर घडवून आणणं हाच असेल। त्यानंतर दुसऱ्या बाजूला इराणच्या सुप्रीम लीडरला रशिया आणि चीनचा प्रत्यक्ष पाठिंबा मिळेल। इराणला रशियाकडून आधुनिक लष्करी तंत्रज्ञान आणि संरक्षणासाठी लढाऊ विमानं मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण युक्रेन युद्धात इराणने रशियाला मदत केली होती। याच मैत्रीच्या जोरावर रशिया इराणला या युद्धात आर्थिक आणि शस्त्रांची मदत करू शकतं। तिकडे चीनचे या युद्धात थेट सैन्य उतरवण्याची शक्यता कमी असली तरी इराणला आर्थिक रसद पुरवायला आणि अमेरिकेवर राजकीय दबाव टाकायला तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। चीनचे 80%हून अधिक तेल हे हॉर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गाने येतं, त्यामुळे तो अमेरिकेच्या आक्रमक धोरणाचा विरोध करेल। या गटात इराणचे प्रॉक्सी गट जसे की लेबनॉनमधले हिजबुल्ला, येमेनचे हुती बंडखोर आणि इराकमधली शिया संघटना सक्रिय राहतील। आता राहिला प्रश्न तो भारत आणि पाकिस्तानचा। या तिसऱ्या गटाची निर्मिती होऊ शकते, तो म्हणजे तटस्थ गट, ज्यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचा समावेश असू शकतो। त्यातली भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी नुकतंच एकत्र येत जगात शांततेचं आवाहन देखील केलंय। हे असे देश आहेत जे जगाच्या राजकीय घडामोडीत न्यूट्रल भूमिका घेत आले आहेत। एका बाजूला त्यांच्या अमेरिकेशी सुरक्षा करार आहेत तर दुसऱ्या बाजूला इराणशी असलेले संबंध आणि तेलाचा व्यापार आहे। यामुळे इथं भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल। त्याचबरोबर भारत या तिसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या फेवरमध्ये जाऊन इराण विरुद्धही लढू शकतो। त्याचं कारण म्हणजे आपली अर्थव्यवस्था खाली कोसळणं। सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतामध्ये कच्चं तेल आणि इंधनाचा तुटवडा सुरू होईल, ज्यामुळे महागाई गगनाला भिडू लागेल आणि भारताची अर्थव्यवस्था ठप्प होईल। त्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे भारत अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी। अलीकडच्या काळात अमेरिकेने भारताला तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि AI क्षेत्रात मोठी मदत केली असून फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे भारताचा अमेरिकेशी असलेला व्यापार कित्येक पटीने वाढलाय। अशा स्थितीत एका जुन्या मित्राला म्हणजेच इराणला वाचवण्यासाठी भारत आपल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक आणि लष्करी भागीदाराशी पंगा घेईल असं वाटत नाही। त्यानंतरचं म्हणजे चीनचा या युद्धात असलेला सहभाग। जर चीन इराणला उघडपणे पाठिंबा देऊन या युद्धात उतरला तर ते भारतासाठी दुहेरी संकट असेल, कारण इराणचा विजय म्हणजे आशियात चीनचं वर्चस्व वाढणं, जे भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत घातक ठरेल। त्यामुळे चीनला रोखण्यासाठी भारत अमेरिकेच्या गटात जाऊ शकतो, ज्यात भारत आपली युद्धाबद्दलची तटस्थ भूमिका मागे ठेवू शकतो आणि त्याच गटात आधीपासूनच पाकिस्तान आहे। त्यामुळे इथे प्रश्न निर्माण होतो की भारत आणि पाकिस्तान तिसऱ्या महायुद्धात एकाच गटातून लढतील का? याचं कारण म्हणजे दुश्मन का दुश्मन होता है अपना दोस्त।
या न्यायाने किंवा इतर काही जागतिक दबावामुळे हे दोन कट्टर विरोधी देश एकाच गटात येऊ शकतात. त्याचं पहिलं कारण म्हणजे जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंदच ठेवली तर त्याचा सगळ्यात जास्त फटका केवळ भारतालाच नाही तर पाकिस्तानलाही बसेल. त्यात पाकिस्तान आधीच भिकेला लागले, त्यांची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे. तिथला तेलाचा पुरवठा थांबला तर तिथं सगळंच ठप्प होऊन जाईल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ऊर्जा मार्गांची सुरक्षा हवी आहे. जर अमेरिका इस्रायल यांचा गट सामुद्रधुनी खुली करण्याची हमी देत असेल तर दोन्ही देश स्वतःच्या फायद्यासाठी एकाच बाजूने उभे राहू शकतात. त्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानचे सौदी अरेबियाशी अतिशय जवळचे संबंध आहेत. सौदी अरेबिया हा इराणचा धार्मिक विरोधक आहे. जर सौदी आणि अमेरिका एका गटात असतील तर पाकिस्तानला सौदीच्या आर्थिक मदतीमुळे त्या गटात सामील व्हावंच लागेल. त्याचवेळी भारताचेही आता सौदी आणि UAEशी धोरणात्मक संबंध घट्ट झालेत. जेव्हा मिडल ईस्टमधले हे सुन्नी देश अमेरिकेच्या बाजूने उभे राहतात तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही एकाच छताखाली येणं भाग पडू शकतं. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनचा युद्धातला वाढता प्रभाव आणि विस्तारवाद. पाकिस्तान आज चीनच्या कर्जाखाली दबलेला असला तरी चीनच्या वाढत्या विस्तारवादामुळे पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती तिथल्या लष्कराला नेहमीच असते. जर चीनने इराणच्या बाजूने युद्धात उडी घेतली आणि या भागावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला तर अमेरिका भारताला आणि पाकिस्तानला आपल्या सुरक्षेसाठी मदत देण्याचा प्रयत्न करेल. भारतासाठी खरा पाठीत खंजीर खुपसणारा शत्रू चीन आहेच. त्यामुळे चीनपासून वाचण्यासाठी भारताला अमेरिकेची गरज नेहमीच भासते. अशा तिसऱ्या महायुद्धाच्या काळात पाकिस्तानची भौगोलिक स्थिती ही अमेरिकेसाठी फायद्याची ठरते, कारण अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर पाकिस्तानचा वापर करून इराणला खिंडीत गाठणं अमेरिकेला सोपं जाईल आणि त्याचवेळी भारताच्या मदतीने हिंदी महासागरात चीनची नाकाबंदी करणंही शक्य होईल. ज्यामुळे या युद्धात भारत आणि पाकिस्तानला एकमेकांशी लढण्यापेक्षा इराण आणि चीन या गटाविरुद्ध लढणं अधिक फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे जागतिक महासत्तेचा प्रचंड दबाव, सौदी अरेबियाचा प्रभाव, ऊर्जा सुरक्षेची गरज आणि चीनचं वर्चस्व रोखण्याची तयारी या प्रमुख कारणांमुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन न्यूक्लिअर बॉम्ब असलेले देश एकाच रणभूमीवर एकाच झेंड्याखाली म्हणजे अमेरिकन गटात सामील होऊन लढताना दिसतील. आणि हे तिसरं महायुद्ध म्हणजे केवळ सीमांचा वाद नसून ते जगाच्या अर्थव्यवस्थेवर कोणाचं नियंत्रण असेल याचं युद्ध ठरेल, ज्यात भारताला आपल्या प्रगतीसाठी आणि पाकिस्तानला आपल्या अस्तित्वासाठी एकाच जहाजात प्रवास करावा लागेल. हा बदल या शतकातील सगळ्यात मोठा राजकीय बदल मानला जाईल. बाकी मंडळी, चीन या युद्धात उतरून तिसरं महायुद्ध सुरू करेल का, आणि जरी झालंच तरी भारत पाकिस्तान एकत्र कसे लढू शकतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.